नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे ए-आय मराठी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या वोटर आय-डी कार्डला म्हणजे तुमच्या मतदान कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड तुम्हाला करता येणार नाही. तर त्यासाठी तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे. तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वात पहिला तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे. ई-सी-आय नेट असं सर्च केल्यानंतर हे ॲप्लिकेशन येईल. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हेच ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. ई-सी-आय नेट हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. पहिला बॉक्स आहे वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म. हा पहिला बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचा आहे. इथे ते सांगितले की लॉग इन करा. अगोदरच तुमचा अकाउंट असेल तर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा. अकाउंट नसेल तर न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक करा आणि आपला अकाउंट उघडून घ्या. अकाउंट उघडण्यासाठी इथे फक्त तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. सेंड ओ-टी-पी वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर टाकला त्यावरती ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी येथे टाकायचा आणि फर्स्ट नेम, लास्ट नेम एक टाकायचं आहे. तुमचं नाव, आडनाव टाकायचं आहे. ओ-टी-पी टाकून सबमिट करायचं आहे. युजर क्रिएटेड सक्सेसफुली तुमचं नाव इथे क्रिएट होईल. नाव क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करताना तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर ओ-टी-पी पाठवायचा आहे. ओ-टी-पी टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आता पुन्हा जायचं आहे. वोटर रजिस्ट्रेशन जो फॉर्म आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पहिल्या बॉक्सवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म ओपन होईल. आता याच्यामध्ये कुठला फॉर्म भरायचा आहे तर आपल्याला फॉर्म नंबर 8 करेक्शन ऑफ एंट्रीज हा फॉर्म आहे. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. करेक्शन ऑफ एंट्री फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर लेट्स स्टार्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहिला ऑप्शन आहे येस आय हॅव वोटर आय-डी वरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आणि आपला वोटर आय-डी नंबर या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचा आहे. म्हणजे ई-पिक नंबर वोटर आय-डी मतदानाचा नंबर टाकल्यानंतर महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे. फेच डिटेल्सवरती क्लिक करायचं आणि खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. फाउंड झालेलं आहे. खाली प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर तुमचं मतदान यादीमध्ये जे नाव आहे ते इथे दाखवले जाईल. सगळी माहिती दाखवली जाईल. माहिती तुमचीच आहे का बरोबर हे असेल हे याची खात्री करा. खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे काही करायची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने उघडल्यानंतर थोडं खाली यायचं आणि खाली आल्यानंतर फक्त 2 गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. इथे काही करू नका. फक्त खाली या आधार डिटेल्स, आधार नंबर इथे टाका आणि मोबाईल नंबर इथे मोबाईल नंबर टाका. आधार नंबर आणि मोबाईल नंबर इथे व्यवस्थितरित्या तुम्हाला टाकून घ्यायचा. बाकी काही करायचे नाही. डायरेक्टली खाली नेक्स्ट बटन दिसेल. या नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर पुढे आल्यानंतर जो 2 नंबरचा बॉक्स आहे करेक्शन ऑफ एंट्री एक्झिट्स जो 2 नंबर ऑप्शन त्यावर सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन दिसतील. आपल्याला मोबाईल नंबर शेवटून 2 नंबरला आहे. शेवटून 2 नंबरला मोबाईल नंबर सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा. त्यानंतर मोबाईल नंबर दिसतील. टाका. व्हेरिफायवरती क्लिक करा. ओ-टी-पी येईल तो ओ-टी-पी इथे टाका आणि सबमिट करा. व्हेरिफाय मोबाईल नंबर व्हेरिफाय होईल. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुमचं नाव इथे पूर्ण टाका आणि जिथे तुम्ही राहता त्या गावाचं नाव टाका. डन करा. डन केल्यानंतर आता साइन करणं गरजेचं आहे. इथे खाली येऊन साइन सबमिट वरती क्लिक करा. साइन सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला एक गोल फिरेल लोडिंग होईल आणि इथे कंटिन्यू करायचं आहे. क्लिक केले की आधारचा जो नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे. गेट ओ-टी-पी वरती क्लिक करायचं आहे. आधार नंबरवरती ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी इथे टाकायचा आहे. जो फॉर्म आहे तो आपल्याला सबमिट करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आधार कार्डवरचं नाव आणि मतदान कार्डवरचं नाव ए टू झेड स्पेलिंग सहित सगळं पूर्ण व्यवस्थित पाहिजे. तरच तुमचं हे अशा पद्धतीने रेफरन्स आयडी जनरेट होईल. हे रेफरन्स आयडी जनरेट झाला तर तुमचं काम झालेलं आहे. तुम्ही आता डायरेक्टली डाउनलोडवरती क्लिक करून तुमचा मतदान कार्डचा नंबर टाका. महाराष्ट्र सेट करा. फेस डिटेल्सवरती क्लिक करा आणि इथे तुम्ही प्रोसीडवरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवू शकता. तुमचा मोबाईल नंबर लिंक झालेला आहे का नाही तुम्हाला इथे कळेल आणि तुमचं मतदान कार्डसुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. मतदान कार्ड नंबर मतदानाला कार्डला मोबाईल नंबर लगेच लिंक होईल आणि इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. प्रोसीडवरती क्लिक केलं की लगेच ओ-टी-पी सुद्धा येईल आणि तुमचं मतदान कार्ड सुद्धा इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे पहा मी डाउनलोड सुद्धा करून दाखवलेलं आहे. लगेच मोबाईल नंबर सुद्धा अपडेट होऊन जातो. तर इथे पहा मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक केला आणि डाउनलोड सुद्धा लगेच केलेला आहे. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.